उचलत असताना फलंदाज आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल दोन्ही अंकावरती. सुरुवात चांगली राहिली आहे आसिफ या फलंदाजाची, कारण जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा चुकी केली आहे. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू तुम्ही या मैदानामध्ये फेकू शकत नाही आहात. त्याचं उत्तर मोठ्या पटक्याने येणार हे सांगतोय. मैदानामध्ये लेट आला पण थेट आलाय हा षटकार. आठ धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती जर विकेट्स कदाचित मिळाली असती तर हा षटकार देखील बातला गेला असता. परंतु इथे आपण पाहतोय AK रॉयल संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग आली त्यांच्या बाट्याला आणि ते बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना कमालीची बॅटिंग करत आसिफच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला षटकाराने. एकूण धावसंख्या पाहतोय 8 या अंकावरती. आता कमबॅक करावा लागेल. दोन्ही बॉल आपण पाहिलं त्याच पद्धतीने रिलीज केलं गेलं आणि दोन्ही बॉलवरती करत ॲक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाला. खोलवर पद्धतीचा बॉल, या बॉलवरती आपण पाहिला प्रति उत्तर देत असताना लगातारच्या 2 बॉलवरती ठोकले 2 षटकार फलंदाज आसिफच्या बॅटमधला. प्रत्येक बॉलवरती आक्रमण खरं तर आपण या मैदानामध्ये पाहायला मिळाला. आसिफ या नावाचा बादल मैदानामध्ये गोंगावत असताना खरं तर अर्धशतक मैदानामध्ये आपण पाहिला सुहासच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. ऑलराऊंडर भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खरं तर फायनलमध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पहिला सापडला. अजून एक लगातारच्या 3 बॉलवरती टोकला 3 षटकार फलंदाज आसिफच्या बॅटमधनं. दमदार बॅटिंग अगदी आपण पाहतोय. अपोजिट टीमवरती दबाव आणण्याचं काम मैदानामध्ये चालू आहे फलंदाज आसिफचा. तर लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल अगदी आपण पाहिला थोडासा खाली येण्याचा प्रयत्न राहिला. या बॉलवरती देखील षटकार. सव्वीस धावा.